बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। पण मला ह्या जन्मदिनानिमित्ताने लोकांना संदेश द्यायचा आहे की बाबांनो, आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आहे, याच्या पलीकडे आपण काय करणार आहोत भविष्यामध्ये। मी आज वर्तमान चॅनल न्यूज चॅनल मी स्टार्ट करतोय, आजपासून स्टार्ट होतोय। आज आठवले साहेबांच्या अजून उद्घाटन झालंय त्याच्यानंतर, आणि वर्तमानामध्ये काय इतिहास घडणार आहे त्या परी आपण जनतेला हा मेसेज दिला पाहिजे की माझा जरी वाढदिवस असला पण त्या निमित्ताने समाजातल्या प्रत्येक घटकांना जोडण्याचं काम, हा देश अखंड कसा राहता येईल, हा देशातला प्रत्येक माणूस तो कुठल्याही धर्माचा असो त्याला जोडता कसा येईल, त्यामधला दुवा कोण करतोय, कोण गॅप काढतोय, हे काढण्याचा प्रयत्न आपण या आजच्या वाढदिवसामध्ये करत आहोत। लोकांना सांगतोय सदैव की आपण लोकांवर माणसावरती प्रेम करायला शिका। माणसाने माणसावर प्रेम केल्यानंतर माणसातला जो दोष आहे तो बाहेर निघेल आणि चांगलं गुण आपल्या मध्ये निर्माण होईल। आपण आपली भावना हा तेज असली पाहिजे की प्रत्येक माणूस हा शेवटी माणूस आहे, तो जनावर नाही। प्रत्येकाला आपल्या हक्क आणि अधिकार या देशात बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि ते अधिकार वाटण्याचं काम आपण केलं पाहिजे। तुझा अधिकार हा आहे ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाने वाटली पाहिजे, तर आपल्यातला जो दुवा आहे तो बाहेर होईल आणि समाजामध्ये एकोपाचं वातावरण निर्माण होईल। त्यासाठी आज वाढदिवस मी साजरा केला। माझे तर 100% प्रयत्न त्या दिशेनेच आहे, कारण कुठलाही पक्ष आज अजून अस्थिर आहे। जो बी पक्ष नवीन मुंबईतला काम करणार आहे तो स्थिर नाही कुठलाच। त्यामुळे आमची युती भाजपबरोबर असल्यामुळे आम्ही हा विचार करतोय की जर भाजपमध्ये अस्थिरपणा आहे मग आमचं काय होणार, या भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत की भविष्यामध्ये सर्वच पक्ष एकत्र आम्हाला रिपब्लिकन पक्षाला न्याय करून देईल। आणि रिपब्लिकन पक्षाला न्याय का दिला पाहिजे की आंबेडकर चळवळ हे जिवंत राहिली पाहिजे आणि त्यासाठी की त्यांनी सत्तेत सभा घेऊन समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे। आज जो गॅप आहे समाज हिताचा तो गॅप भरून काढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जर सत्तेत गेले तर तो बाबासाहेबांची लोकशाही जिवंत राहावी त्यासाठी ते प्रयत्न करतील आणि तेच प्रयत्न आमच्या सातत्याने राहील की आंबेडकर चळवळ जर जिवंत राहिली तर ह्या देशातली एकता आणि अखंडता कायम जिवंत राहील। आमची सद्भावना हीच आहे की इतर समाजातली लोक जरी दुहे आहेत ती दुही दूर करून, आज तुम्ही पाहिलं असेल मला वाढदिवसाला शुभेच्छा देणार सर्व जाती धर्माची लोक इथे आले होते। का तर माझी भावना तेच आहे की हा देश माझा आहे, या देशातला प्रत्येक नागरिक माझा आहे आणि त्याच्या सर्वांच्या भावना जिंकून हा समाज एक संघ कसा राहील, हा भारत देश अखंड कसा राहील, या भावनेतून ही वाटचाल माझी आहे।